Hello students, welcome to 7th standard subject English. Myself, Mrs. Boraste S.A., your English teacher. Students, in the previous video, we have started our lesson 3.3, that is news analysis. न्यूज ॲनालिसिस म्हणजेच काय? बातम्यांचे विश्लेषण. त्यातील आपण पेज नंबर 69 वरती असलेलं इंट्रोडक्शन आपण बघितलेलं आहे. आज आपण पेज नंबर 70 वरती 70, 71 आणि 72 या पेजेसवरती A, B, C आणि D या 4 न्यूज दिलेल्या आहेत. I will explain the news one by one with Marathi explanation and you have to solve the questions given below. आणि प्रत्येक जाहिरातीखाली जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. See, our first news is on page number 70. Closed shoes not allowed in examination halls. म्हणजेच काय? परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. बेंगळुरू इथून ही न्यूज आलेली आहे. सी द न्यूज. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. काय सांगता येईल आपल्या या न्यूजबद्दल? बेंगळुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्तन नियमावली सादर केलेली आहेत. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. तर या उमेदवारांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या आतमध्ये शूज, बंद बूट व सॉक्स किंवा मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. तसेच या व्यतिरिक्त मोबाईल फोन, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स, कॅल्क्युलेटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक तांत्रिक उपकरणे, पाउचेस, छापील किंवा कोरे कागद आणि पेन, लेखण्या देखील आत नेता येणार नाहीत. The pens will be provided in the hall by the invigilators. तर परीक्षागृहात गेल्यावर पर्यवेक्षकांकडून लेखण्या पुरवण्यात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही आपली फर्स्ट न्यूज होती. याच्या खाली तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4. त्याची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधण्याचा या जाहिरातीमधून प्रयत्न करायचा आहे आणि नंतर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. Our next news is B. Ritika takes a break from acting. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. मुंबई सप्टेंबर 9. सप्टेंबर 9 या तारखेची ही मुंबईची न्यूज आहे. फेमस ॲक्ट्रेस रितिका who is believed to be the most highly paid star in Bollywood is all set to break the hearts of her fans.
सप्टेंबर 9 मुंबई. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी तारका म्हणजेच हिरोईन असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहत्यांना हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. इन an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie and next month. तर पुढील महिन्यामध्ये अँड हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतीही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना तिने जाहीर केलेले आहे. हाऊएव्हर सोर्सेस क्लोज्ड टू हर रिव्हील दॅट नाऊ शी वॉन्ट टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. या निर्णयामागील कोणतेही कारण देण्यात तिने नकार दिला. मात्र तिच्या नजीकच्या सूत्रांकडून असे समजते की आता तिला राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे. बघा मुलांनो, या न्यूजमध्ये देखील खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला सोडवायची आहे. नेक्स्ट ॲड इज नेक्स्ट मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर काळ. लंडन येथील ही न्यूज आहे. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टेफन हॉकिंग has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. ते काय सांगतायत की हवामानातील बदल, लोकसंख्येचा विस्फोट, साथीचे रोग यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरे जात आहे. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. सध्या ज्या ग्रहावर आपण राहतो आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. Perhaps in a few hundred years from now we will have to build colony amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the Guardian newspaper. आजपासून काहीशे वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यांवर वसाहती निर्माण केल्या असतील, पण आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अशी बातमी गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतीच लिहिली आहे. पेज नंबर 72 वरती आपली डी ही न्यूज आहे, ती देखील आपण बघणार आहोत. सी द न्यूज. क्विक क्युअर फॉर ऑल अलाइनमेंट्स. म्हणजेच काय? सर्व आजारांवर शीघ्र इलाज. स्टाफ रिपोर्टर. वार्ताहरांनी कवठे इथून ही न्यूज दिलेली आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रालेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगावाजवळील राळेवाडी या छोट्याशा वसाहतीत दर तासाला शेकडो लोक झुंडीने जमा होत असतात. They wait in long widening queue in the hot sun to get a special powder
from Miri Baba, who claims that it cures all the sorts of diseases. सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरी बाबांकडून खास पूड मिळवण्यासाठी लोक तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लावून इथे उभे असतात. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पूड तयार केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. त्या वनस्पतीचे नेमके नाव आणि उगमस्थान सांगण्यास ते नकार देतात. ते एवढेच म्हणतात की हे ज्ञान त्यांना प्रकट झाले आहे. He offers it at ₹25 a packet. 25 रुपयांना ते एक पाकिट या दराने ही ते पूड विकतात. Each packet is specially blessed by him. प्रत्येक पाकिटावर त्यांचा आशीर्वाद असतो. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. त्यांच्या या पुढीने त्यांनी हजारो लोकांना रोगमुक्त केलेले पाहिल्याचे त्यांचे काही अनुयायी ठामपणे सांगतात. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. प्रत्यक्षात मात्र आंबेगाव सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर कर्णिकांची मते गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बघा मुलांना, तुम्हाला ह्या 4ही न्यूज समजल्याच असतील अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्हाला त्याच्या खाली दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडवायची आहेत. आणि पेज नंबर 72 वरती खाली इंग्लिश वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 कॉलम सांगितलेले आहेत आपल्याला. गुड न्यूज, बॅड न्यूज, रिलायबल, अनरिलायबल, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग आणि अदर्स. अशा प्रकारे तुम्हाला तो एक चार्ट दिलेला आहे, तो देखील तुम्हाला सोडवायचा आहे. थँक्यू.